पेप्टिक अल्सर म्हणजे पोटातील जखम. यावर प्रभावी उपाय कोणते? तर नंबर 1 कोबीचा रस. नंबर 2 शुद्ध मध. नंबर 3 कोरफड ज्यूस. नंबर 4 दही किंवा ताक. आणि नंबर 5 हळद. आणि नंबर 6 केळी. आता कोबीमध्ये व्हिटॅमिन सी व अँटीऑक्सिडंट भरपूर असतात आणि हे घटक अल्सर निर्माण करणाऱ्या HIV पायलोरी या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळं रोज सकाळी अर्धा ग्लास कोबीचा ताजा रस पिणे हे फायदेशीर ठरते. पहा, ज्यांना ज्यांना पेप्टिक अल्सरचा त्रास आहे त्यांनी हा प्रभावी उपाय करण्यास काही हरकत नाही. नंबर 2 मधात काय असतं? नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल व अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे रोज सकाळी 1 चमचा मध खाल्ल्याने किंवा कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटाच्या अस्त्राला आराम मिळतो. हा शुद्ध मधाचा फायदा होतो पेप्टिक अल्सरसाठी. त्यामुळे पेप्टिक अल्सर असणाऱ्यांनी रुग्णांनी हा उपाय करायला देखील काही हरकत नाही. नंबर 3चा उपाय कुठला? तर कोरफडीचा गर खाण्याने पोटातील जळजळ आणि सूज कमी होते. पोटातील अतिरिक्त आम्ल म्हणजे ॲसिड नियंत्रित होते. रोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 2 ते 3 चमचे शुद्ध कोरफडीचा रस प्या. याने देखील पेप्टिक असणाऱ्या रुग्णांना फायदा होतो. अल्सरचा त्रास होत नाही. हळदीमध्ये असलेल्या कुर्कुमिन या घटकामुळे जखम काय होते? वेगाने भरते. जखम लवकर बरी होते. हा उपाय देखील अल्सर असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. तेव्हा केळी पोटातील आम्लतेचा प्रभाव कमी करतात. केळी पोटातील आम्लतेचा प्रभाव कमी करतात. पोटाला खाज किंवा त्रास होण्यापासून वाचवतात. म्हणून केळी नियमित खावीत. केळी पोटातील आम्लतेचा प्रभाव कमी करतात. पोटाला खाज किंवा त्रास होण्यापासून वाचवतात. म्हणून केळी नियमितपणे सेवन केले पाहिजे. आता काय टाळायचे? पेप्टिक अल्सर असलेल्या रुग्णांनी काय टाळायचे? तर जास्त तिखट, मसालेदार व तळलेले पदार्थ खाण्याचे बंद करायचे. नंबर 2 चहा, कॉफी व कॅफेनयुक्त पेय बंद करायचे. लिंबू, संत्री यासारखी आंबट फळे तसेच टोमॅटो सेवन करायची नाहीत. पूर्ण बंद करायचे. तसेच अल्कोहोल म्हणजे दारू आणि धूम्रपान पूर्णपणे बंद करा. तेव्हा या गोष्टी टाळल्या पाहिजेत. पेप्टिक अल्सर असलेल्या रुग्णांनी या गोष्टी टाळल्या पाहिजेत. तेव्हा जीवनशैली देखील बदल केला पाहिजे. जीवनशैलीसुद्धा बदल केला पाहिजे. आता तो बदल म्हणजे कोणता? तर पेप्टिक अल्सर असलेल्या रुग्णांनी एकाच वेळी जास्त जेवण्याऐवजी दिवसातून 4 ते 5 वेळा थोडे जेवायचे. दिवसातून 4-5 वेळा, एकदाच पोट भरून जेवायचे नाही. नंबर 2 पेनकिलर्स म्हणजे वेदनाशामक गोळ्या ह्या खायच्या नाहीत, टाळायच्या. वेदनाशामक गोळ्या टाळायच्या. वेदनाशामक व रक्त पातळ करणारी औषधे टाळायचे, शक्यतो टाळायचे. उदाहरणार्थ ॲस्प्रिन यासारखी औषधे. ताण तणाव यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जीवनशैलीमध्ये बदल करायचा असल्यास ताणतणाव
यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. काय होते, मानसिक तणावामुळे पोटातील ॲसिडचे प्रमाण वाढते आणि यासाठी ध्यानधारणा, यासाठी ध्यान केले पाहिजे, मेडिटेशन करणे गरजेचे आहे किंवा दीर्घ श्वास घ्या. पेप्टिक अल्सर असणाऱ्या रुग्णांनी मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन यासाठी दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम केला पाहिजे. आणि जर तुम्हाला उलटीतून रक्त पडत असेल, काळ्या रंगाची शौचा होत असेल किंवा पोटात अचानक तीव्र कळा येत असतील तर मात्र पोटाच्या तज्ज्ञाला दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार उपचार घ्या, वैद्यकीय उपचार घ्या. पेप्टिक अल्सर असणाऱ्या रुग्णांनी हा जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचं आहे. ते म्हणजे एकाच वेळी पोटभर जेवायचे नाही, दिवसातून 4-5 वेळा जेवा, थोडे जेवा. थोडे जेवायचे, दिवसातून 4 ते 5 वेळा जेवा. याने तुम्हाला त्रास कमी होईल. तसेच जीवनशैलीत बदल करायचा कुठला, तर वेदनाशामक गोळ्या किंवा रक्त पातळ करणारे औषध शक्यतो बंद करायचे. ताणतणावाचे व्यवस्थापन करायचे, म्हणजे ध्यान करायचे, तसेच दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करायचा. हा जर जीवनशैलीमध्ये बदल केला तर तुम्हाला पेप्टिक अल्सर पासून होणारा त्रास पूर्णपणे बंद होण्यास मदत होईल. तर जीवनशैलीमध्ये बदल करा आणि कोबीचा रस, शुद्ध मध, कोरफड रस, दही किंवा ताक, याच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात बघा, दही किंवा ताकामध्ये, हळद आणि केळी, या 6पैकी कुठलाही एक उपाय नियमित जर तुम्ही उपाय केला तर पेप्टिक अल्सरचा त्रास पूर्णपणे बंद होण्यास मदत होईल. तेव्हा हा उपाय पेप्टिक अल्सर असणाऱ्या रुग्णांनी नक्की करावा. याने हा उपाय प्रभावी आहेत. हे उपाय प्रभावी आहेत. आता पेप्टिक अल्सर म्हणजे काय, तर पोटातील जखम, पोटाला असलेली जखम आतील भागात. तेव्हा तुम्ही कोबीच्या रसाचे सेवन करा. रोज एक सकाळी अर्धा ग्लास कोबीचा ताजा रस प्या. याने देखील भरपूर फायदा होतो. किंवा रोज सकाळी 1 चमचा मध खाल्ल्याने किंवा कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटाच्या अस्तराला आराम मिळतो. किंवा कोरफडीचा गर जरी खाल्ला तरी पोटातील जळजळ थांबते, सूज कमी होते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 चमचे शुद्ध कोरफडीचा रस प्या. किंवा दही आणि ताक यांचे सेवन करा. दही आणि ताक यांचे सेवन केल्यामुळे काय होतं, दही आणि ताकामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे पचनक्रिया सुधारतात आणि संसर्गाच्या विरुद्ध लढतात आणि पोटाला थंडावा देतात. त्यामुळे दही आणि ताक यापैकी कोणतेही घेतले सकाळी तरी अतिउत्तम आहे. हा उपाय देखील प्रभावी आहे. किंवा केळी पोटातील आम्लतेचा प्रभाव कमी करते. त्यामुळे पोटाला खाज किंवा त्रास होण्यापासून ही केळी वाचवतात. म्हणून नियमितपणे सकाळी केळी खाणे रुग्णाला फायदेशीर ठरते. फक्त काय टाळलं पाहिजे हे लक्षात ठेवा आणि हा उपाय करा. तर जास्त तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करा. 1. 2 नंबर, चहा, कॉफी आणि कॅफेनयुक्त पेये पूर्णपणे बंद करा. तसेच लिंबू, संत्री यासारखी आंबट असणारी फळे आणि टमॅटो हे देखील पूर्णपणे बंद करा. आणि अल्कोहोल व धूम्रपान पूर्णपणे बंद करा. पेप्टिक अल्सर तुमचा होणारा त्रास
पेप्टिक अल्सरपासून होणारा त्रास पूर्णपणे बंद झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हा घरगुती उपाय नक्की करा. व्हिडिओला फायदेशीर वाटल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल किंवा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा आणि कमीत कमी 3 ते 4 लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. जे तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील. तेव्हा पूर्णविराम घेतो. धन्यवाद.